जय श्री वंचित बहुजन आघाडीचा हम तुम्हारे साथ हैं। पूरे की पसंद पूरे की पसंद छत्रपती शिवाजी महाराजांचा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा राजश्री शाहू महाराजांचा जय श्री परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय श्री लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा जय श्री भारतीय संविधानाचा जय श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय श्री आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। नमस्कार, गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। 34 पुणे लोकसभा या ठिकाणी आपण आलेलो आहोत। तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून आपले वसंत तात्या मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत। आत्ताच त्यांनी फॉर्म भरून आलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। सर्वात प्रथम तुमचं मनापासून अभिनंदन। धन्यवाद। मनापासून मी तुमचं सुद्धा अभिनंदन करतो। आपण एवढ्या लांबून इकडे आलात आणि ॲज वंचित बहुजन आघाडीचा फॉर्म मी या ठिकाणी भरला आणि प्रचंड मोठ्या संख्येने आज मला वाटतं की पहिल्यांदाच पुणे शहरामध्ये एवढं मोठं निळं वादळ आलं होतं आणि हे वादळ आता पुढे भविष्यामध्ये पुन्हा कुणाला जोराळा करते दिसत। नक्कीच आता त्यांनी फॉर्म भरून आलेले आहेत। पुढची प्रचाराची रणनीती आणि प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने असणार आहे, काय सांगाल? उद्याच्याला मला वाटतं 26 तारखेला श्रद्धेय बाळासाहेबांच्या निवडणुकीचं मतदान आहे। त्याच्यानंतर 1-2 दिवसामध्ये ते येतील। आम्ही जी काही व्यूहरचना केलेली आहे, जे काही संपूर्णपणे कशा प्रकारे यंत्रणा आमची राबेल, छोटा आराखडा तयार केला, तो श्रद्धेय बाळासाहेबांना 2-3 दिवसामध्ये आल्यानंतर दाखवला जाईल आणि प्रत्यक्षामध्ये 30 तारखेपासून प्रचार चालू होणार आहे। 29 तारखेला दुपारी 3 नंतर मग त्याच्यामध्ये कुठं कुठं सभा असतील, कुठं कोपरा सभा असतील, प्रचार यात्रा कशा असतील, त्या सगळ्यांचं नियोजन आम्ही करून ठेवलं, जे की बाळासाहेब आले की त्यांना दाखवणार। नक्कीच ह्या ज्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रचंड असा प्रतिसाद, प्रचंड सर्व तुम्हाला आम्ही लाईव्हद्वारे दाखवलेला आहे। प्रचंड असा मोठा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित होतं आणि त्याचबरोबर पुढची रणनीती तात्यांनी आपल्या समोर सगळं सांगितलेलं आहे, त्या पद्धतीनं होणार आहे। पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा आणि गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा त्या यूट्यूब चॅनलला तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। थँक्यू। आज वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत तात्या मोरे यांनी फॉर्म भरलेला आहे आणि त्या रॅलीमध्ये 70 वर्षाची आजी रडत होती। आता नक्की काय प्रकार घडला तर ते आम्हाला तुम्ही सांगा। त्या आजीला ती खऱ्या अर्थाने ती वंचित होती घरापासून आणि तिला घर मिळत नव्हतं, जे घर मी 40 वर्षामध्ये तिला मिळालं नव्हतं, ते मी अवघ्या 1 महिन्यामध्ये तिला मिळवून दिलं होतं। त्यामुळे तिला ते आनंद अश्रू अनावर झाले होते आणि त्याच्या माध्यमातून असं फॉर्म भरला होता। आणि तुम्ही सांगितलं की माझ्यावरती 10 लाख रुपये घेतले असा आरोप पण त्यावेळेस पक्षामध्ये केला होता आणि त्याची तुम्ही पैसे मागितले म्हणून असं 10 लाखाचा आरोप नव्हता केला। त्याच्यामध्ये मला असं बिल्डरनी मुंबईला सांगितलं होतं की वसंत मोरे त्या ठिकाणी आम्हाला त्रास देतो, म्हणून मुंबईला बोलवलं, समोर समोर मांडा म्हणलं काय जे 10 लाख रुपये मागितले ते आजीने मागितलेले। 40 वर्षापासून ते घरात राहतात, मग त्या जागेमध्ये जर राहतात, जागा जर खाली करायची म्हणजे त्यांना कर द्यावं त्यांनी। त्याच्यानंतर त्यांनी 10 लाख सांगितले होते, मग मी 15 लाख दिले त्यांना। 15,75,000 रुपयाचं घर त्यांना 600 स्क्वेअर फुटाचं करून सौभाग्यवती शर्मिलाताई ठाकरे यांच्याच हस्ते त्या घराची पूजा घातली। बरोबर आहे। आणि आता 2-3 दिवसापूर्वी तुमचा व्हिडिओ व्हायरल होतो की तुम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणता की मला मीडियाने नाकारले, बरोबर आहे, परंतु मीडियाने नाकारले याच्या मागे एक असं उत्तर असू शकतं का की ज्या वेळेस मीडिया हा निळा कलर बघतो, मीडियाला हा निळा कलर खुपतो आणि मीडिया या निळ्या कलरला बघून त्या व्यक्तीला नाकारते, असं तुम्हाला जाणवतं का की वंचित मध्ये? आज तर मला तसं बऱ्यापैकी जाणवत होतं, कारण आज मला वाटतं की शहरातला कुठलाच मीडिया आज इकडे दिसला नाही। बरोबर, नसू द्या, आमचा मीडिया 27 तारखेनंतर येईन बाळासाहेब आंबेडकर, मग त्या आल्यानंतर कोण कोणी येत नाही बघू ना मग रस्त्यावर होते। बरोबर, आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहेत, ठीक आहे, असो,
आणि मला वाटतं की आजपर्यंत हे असं काय पहिल्यांदाच झालेलं नाही, असं अनेकदा होतं. आणि अनेक लोक मीडियाला नावं ठेवतात, त्याचं एवढं काय भांडवल केलं जात नाही. परंतु इथं पुणे शहरामध्ये लगेचच त्या विषयाचं भांडवल करून मला वाटतं की बहिष्कारच टाकायचा राहिलाय. दुसरं काय राहिलेलं नाही. परंतु ही जी जनता आहे ना, ही खूप मोठे चॅनल्स आहेत आता. बरोबर. 4 तारखेला हे चॅनल्स काय करतो ते करामत कळेल. म्हणजे 4 तारखेला होणार आहे. 4 तारखेला बाळासाहेब सभा होणार आहे. 4 तारखेच्या आतच होईल ना. बाळासाहेबांच्या 2 सभा होतील पुण्यामध्ये. 27 तारखेला बाळासाहेब पुण्यात येतील. आल्यानंतर न सुजात साहेब, बाळासाहेब यांच्याबरोबर आमची एक शहर कार्यकारिणी मीटिंग होईल. आणि त्या मीटिंग मध्ये मला स्वतः बाळासाहेबांनी सांगितलं की बाळासाहेबांची सभाच नाही तर बाळासाहेबांच्या पदयात्रा सुद्धा होतील, सुजात साहेबांच्या पदयात्रा होतील, सुजात साहेबांच्या कोपरा सभा होतील पुण्यामध्ये अनेक ठिकाणी. हे मला वाटतं की त्यानंतर ना मग बघू ना काय करायचं. आज ज्या आजीला तुम्ही 14 लाखाचं घर मिळवून दिलं, त्याच आजीच्या हातून आज तुम्ही फॉर्म भरलाय, नक्की तुम्हाला आनंद होतो का या गोष्टीचा? 100% आनंद होतो. ही एकच असं उदाहरण नाही, अशी अनेक उदाहरणं शहरामध्ये आहेत. आणि ती उदाहरणं मला वाटतं की सगळ्यांना पुणेकरांना मी सोशल मीडियाच्या माध्यमातून माझं काढलेली दाखवलेली आहेत. मग आता कोणी किती देखना का म्हणतात ना ते आपलं एक बघा, देखना जोर कितने बाजू कातिल में है, बरोबर. सरफरोशों की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना जोर कितना बाजू कातिल में है. बरोबर. आता बघू कोण किती बातम्या लावतील, कोण काय करते. बरोबर. असेच नवनवीन बातम्यांसाठी आपला हक्काचा सोशल मीडिया ज्याचं नाव आहे गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा, हा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. तुमचे चांगले वाईट प्रतिक्रिया आमच्यासाठी मोलाचं आहे. धन्यवाद.